जे नवं यावं ते लातूरला हवं. रत्नाकर औसेकर स्टुडिओज, व्यापारी धर्मशाळा, लातूर. आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर. प्रचार ऑडिओ मेमोरी. मोबाईल नंबर 9890398788. व्यवसाय तुमचा, जाहिरात आमची. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सर्वेश राज ऋषिकेश केशवत्वार. सर्वांना माहिती की आपण इथं कशासाठी जमलो आहे. आज लोकमान्य टिळक यांची जयंती आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचं पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई गंगाधर टिळक. आपल्या मुलांचं भविष्य घडवा, भाषण शिकवा. आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर यांचे भाषण कला क्लास. इयत्ता 5वी ते 10वी क्लास सुरू झाला. चला, प्रवेश सुरू झाला. रत्नाकर औसेकर भाषण कला क्लास, व्यापारी धर्मशाळा कॉम्प्लेक्स, गांधी चौक, लातूर. ईश्वर राठोड आणि मेहुल राठोडच्या स्मृतींना अभिवादन करून आपल्याशी बोलताना मी अभिवादन बाकीच्यांचं रिपिटेशन न करता एवढंच म्हणेन की हा एवढा सुंदर विद्यार्थी गुण आहे की जेव्हा असा आमच्या डोळ्याच्या ह्याच्यासाठी देखील काय करतो हे पाहताना त्याने स्वतः मला एक प्रसंग सांगितला की मी अशी डायग्राम सर तुम्ही काढताना सांगत होतो. मी त्याला सहज विचारलं होतं. तर असा विद्यार्थी गुणी आणि बाकी एवढंच होतं की त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा पाहत होतो मुलाच्या सारखं की आता माझ्याकडे वाटण्यासारखं आहे ते आपण आता इथून पुढे पूर्ण होईल, पण त्याच्यासारखा डॉक्टर मिळेल की नाही याची खात्री नाही. दुसऱ्या बाजूला असं आहे की या सर्व याच्यामध्ये व्यक्तिमत्वामध्ये त्यांनी जे काही काम करत होता हे खूप चांगलं होतं. मीनाताईंच्या दुःखामध्ये, प्रियांकाच्या दुःखामध्ये आम्ही सर्व सामील आहोत. महाराष्ट्र अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग अँड एज्युकेशनल रिसर्च, MIT पुणे, मेडिकल कॉलेज, डेंटल कॉलेज, फिजिओथेरपी, नर्सिंग आणि आमच्या सर्व शाळा संस्था यांच्या वतीने आम्ही त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्या आमच्या डोळ्याच्या हॉस्पिटलच्या वतीने तो त्या मेंबर होता, बॉडीवरती होता, सर्व काम करत होता. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व का कमी पडलो आम्ही कुठे, हा दुसरा प्रश्न जो मला वाटतो. एका बाजूला बहुतेक एखादी इन्स्टिट्यूट आहे ती होईल, पण हे जे दुःख सारखं जे वाटतं की आपण एक समाज म्हणून, व्यक्ती म्हणून, मित्र म्हणून कुठे संपर्क पडतो, त्याच्यासाठी पण एखादी इन्स्टिट्यूट निघावी का काय, एखादी यंत्रणा डेव्हलप व्हावी का काय, की माणसांना बोलतं करण्यासाठी. हे मात्र एक आपल्यासाठी सर्वांनी मिळून करण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्याला एखादा वेगळा प्लॅटफॉर्म घेऊन काहीतरी लोकांनी करावं असं सारखं वाटतंय, कारण की ह्या उमाळ्यातनं काही ना काहीतरी सारखं बोलावं. मीनाताईंना मी विनंती करेन की आपल्याला असं काय करता येईल, पण आपण सर्वांनी त्या दृष्टीने जे आहे की हे आमच्या कुठल्याही माणसाला विनाकारण जाऊन बोलणं, डिस्टर्ब करणं, स्वतःच्या त्रासासाठी करतो तसं अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म करण्याची गरज आम्हा डॉक्टरांनी आता सर्व, मी अशोकजी नाही म्हणेन की असं करण्याची गरज आहे की त्यांची लिडरशिप छानपैकी त्याचे काका म्हणून ते करू शकतात. तर अशा प्रकारच्या आत्म्याला त्याची सर्व ताकद त्याच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहीलच. आणि आपण सर्व यातनं फक्त एक अभिवादन करून
त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याशिवाय आपल्या हातात काही नाही. पण हे जेवढं शक्य आहे तेवढं करणं ही खरी श्रद्धांजली ठरेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. लोखंड गल्लीमध्ये MJ हॉस्पिटल सुरू होते. शुगर झाली किंवा शुगर होते याचा त्रास म्हणून मी डॉक्टर ईश्वर राठोड साहेबांना भेटायला गेलो. त्या दिवसापासून कालपर्यंत राठोड फॅमिलीशी मी निगडीत असलेला पेशंट आहे. आता परिस्थिती अशी अवघड आहे. ईश्वराच्या पोटी परमेश्वरानं जन्म घ्यावा असं म्हणलं तर फारसं वावगं होईल असं मला वाटत नाही. माणसातला परमेश्वर म्हणून डॉक्टर मेहुल यांची प्रचिती सर्व पेशंटना आहे. आमच्या रत्नाकर आवसेकरने बोलताना सांगितलं, या शेकड्याने काकांचा पुतण्या आज हरवला आहे. ईश्वर राठोड साहेबांच्या हातावरचे जे पेशंट फार मोजके पेशंट राहिले आहेत त्याच्यामध्ये मी एक आहे. ज्यावेळी आम्ही डॉक्टर मेहुलकडे जायचो तेव्हा ते आपल्या वडिलांच्या समान आम्हाला समजून अगोदर आमच्या पायाला हात लावल्याशिवाय आम्हाला टेबलवर घेत नव्हते. मी अनेक वेळा सांगितलं की डॉक्टर, एकदा तुम्हाला आशीर्वाद दिला तो कायम स्वरूपी मी आहे तोपर्यंत तुमच्यावर आशीर्वाद आहे. त्याच्यातला हा पहिला आणि शेवटचा डॉक्टर असू शकतो की जो पेशंटला काका आपल्या वडिलांच्या समान, चुलत्याच्या समान मोजत होते. डॉक्टर मेहुल रात्री 3 वाजता जरी त्यांना फोन लावला तर ते लगेच फोन उचलायचे आणि काय झालंय सांगा म्हणायचे. सांगताना थोडं अतिशय दुःख होत आहे की जसा मी शुगर पेशंट आहे तशी माझी मिसेस सुद्धा शुगर पेशंट आहे. आमचे व्यवसाय आपणाला सगळ्याला कल्पना आहे, रात्री उशिरापर्यंत व्यवसाय चालतो आणि संध्याकाळी उशिरा जावं लागतं. मला वाटतं महाराष्ट्रात असा कोणी शुगर पेशंट असणार नाही. मी दुपारचं जेवण 4 वाजता आणि रात्रीचं जेवण 12 वाजता जेवतो आणि तरी घोड्यासारखा राहतो. आमचे डॉक्टर मेहुल एखादा घाबरलेला पेशंट जर आला तर त्याला सांगायचे की गुळ मार्केटला जा, माझा घोड्यासारखा पेशंट बसलाय, त्याला पाहिल्याबरोबर तुझी शुगर लेवल होईल. आणि त्या म्हणण्याप्रमाणे 1-2 वेळा एक पेशंट माझ्याकडे आले आणि मी त्याला विचारलं, काय काका काय पाहिजे? तर नाही म्हणे, डॉक्टर राठोड साहेबांनी तुम्हाला पाहायला पाठवलंय. मला आश्चर्याचा धक्का बसला की मला पाहून कुणाची शुगर नीट होत असेल तर ही वेगळीच गोष्ट आहे. प्रश्न असा आहे, सांगायचा मतितार्थ असा आहे की वेळा वाकडाच असणारा, वेळेचं बंधन न पाळणारा, नाहीतर शुगर घड्याळ लावून 9 वाजता बिस्किट, 10 वाजता नाश्ता, 11 वाजता वगैरे वगैरे असं सगळे पेशंट असतात. त्या सगळ्या पेशंटच्या शिवाय मी वेगळा पेशंट त्यांनी मला आत्तापर्यंत सांभाळला. ते नेहमी सांगायचे, डॉक्टर मी एवढा प्रवास करतो राजकारणात असल्यामुळे, रस्त्यात काही झालं तर रस्त्यात माझी आठवण काढली तरी तुम्ही लातूरपर्यंत येणार, ही तुम्ही भिवू नका, कसल्याही प्रकारची चिंता करू नका, असा धीर देणारा, पाठीमागे उभारणारा, पेशंटला पाठीमागे सदैव मी, काथवटे कुटुंब आणि लातूरचे सगळे नागरिक सदैव त्यांच्या बरोबर असतील एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ज्या दिवशी परवा दिवशी परदेशातनं भारतात आलो, मुंबईला आलेल्या पहिल्यांदाच मला 4 वाजता एक असं निरोप आला की असं असं आहे आणि मेहुलचं ही अशी वाईट बातमी कळते, पण आणखीन ते कन्फर्म नाही आहे. मी देवाला यातली पहिल्यांदा एकच प्रार्थना केली, ही वाईट बातमी चुकीची असू दे आणि असं घडू नये असं खूप देवाला म्हणवलं, पण नियती पुढं काही चालत नाही. तसंच झालं शेवटी आणि बरोबर 4:30-4:45 वाजता मला कळालं की मेहुल आता आपल्यात नाही आहे. मी परदेशाला जाते वेळेस मेहुलला पहिला म्हणलो, माझे प्रत्येक 6 महिन्याला त्याच्याकडे चेकअप असतंय, मेहुल भाई मी चेकअप करून जाऊ इच्छितो म्हणले ऑस्ट्रेलियाला. नाही म्हणले, काका जाऊ नये, काय नाही, तुम्ही उभं हे का
आणि असं आपल्याला नेहमी आपल्या तब्येतीविषयी ह्याच्याविषयी आपल्याला नेहमी एक धीर देणारा असा एक व्यक्तिमत्व जे होतं ते खूप आता मी स्वतः तर मिस करणारच, पण लातूरकर सुद्धा मिस करतील. कारण काय, मेहुल एक डॉक्टरच नाही, पण प्रत्येक जे पेशंट होते मी पाहत होतो त्याच्याकडे बसत होतो त्यावेळेस प्रत्येकाला एकदम पॉझिटिव्हिटी, धीर देणं. आणि एकदा मी ईश्वर डॉक्टर साहेबांना सुद्धा म्हणलं होतं, मला काय कळत नाही डॉक्टर साहेब, तुमच्यापाशी आल्यानंतर माझे ब्लड प्रेशर बरोबर नॉर्मल कसं होऊन जाते. काय डॉक्टर लोकांची अशी पर्सनॅलिटी असतात की आपण त्यांच्याकडे गेल्यावर आपल्याला स्वतःलाच बरं वाटायला लागते, चांगली फील येतात आपल्याला. नाही मला काहीच नाही, मला आजार नाही आहे. त्यापैकी ईश्वरभाई तर होतेच, पण तसंच मेहुलमध्येही तोच गुण होता, असणारच तोच DNA. तेच आपले मेहुलभाई, त्यांच्याकडे भेटायला गेलो की मला सर्व एकदम फ्रेश वाटायचं. फक्त दुःख एका गोष्टीचे वाटते की मेहुलचं असं जाणं हे फार कष्टदायी आहे आणि अनवृत्तीत याचं उत्तर नाही आहे या प्रश्नाचं की हे का झालं असावं, हे कशासाठी झालं असावं. मेहुलनं स्वतःचं मन कुठेही हळवं केलं नाही आणि कुणालाही काही न सांगता त्यांनी हा निर्णय घेतला. खरं पाहिलं तर हे आपल्या लातूरकरांचं सर्वांचं दुर्दैव आहे. लातूरकरांमध्ये तसं खूप चांगली एक परंपरा आहे. इसो नंतर वाटायचं की पुढं कसं होणार आपलं, पण मेहुलने ती जागा पूर्ण भरून दाखवली. या जगामध्ये बघू आता मेहुलनी जसं म्हणले डॉक्टर साहेब, त्यांनी परत यावं आणि ही जागा जे आपली लातूरमध्ये जी रिक्त झालेली आहे ती परत भरावी असं मला वाटतंय. आणि खरं म्हणतो मी इतका भावुक झालेलो आहे, मला बोलायला सुद्धा खूप त्रास होतोय. तर मी मेहुलला फक्त एवढंच माझी श्रद्धांजली राहील की ते जिथे असो तिथे त्या चिर शांती आणि परमात्म्याने देवो, त्याच्या कुटुंबियाला हे दुःख सहन करण्याची सुद्धा शक्ती देवो. बस एवढंच मी बोलून माझे 2 शब्द बोलून माझे बोलणं संपवतो. काय बोलावं मला कळत नाही त्यांच्यासोबत. मला गेले 46 वर्षापासून त्यांच्यासोबत आहे, राठोड परिवारासोबत. इतके चांगलं कुटुंब आहे ते. आता मला पूर्ण भारतात, इंडियात, पूर्ण जगात हे असे कुटुंब मिळणार नाही. गेल्या 46 वर्षापासून त्यांच्यासोबत काम करतो मी, त्यांच्या बाबाजीपासून. त्याच्यानंतर साहेबांनी सांगितलं की बाबा प्रभू, त्यांचा किती विश्वास आहे माझ्यावर हे मला सांगायचंय. प्रभू साहेब जो आमचे DNB कॉलेजला सकाळी ती बॅटरी त्यांच्या हातात दिली. 2 मिनिटासाठी साहेब आले माझ्याकडे. प्रभू बॅटरी कुठली पाहिजे मग घ्या. एक बॅटरी त्यांनी गुलपाची घेतली, ती गुलपाचीच बॅटरी लागते त्या ठिकाणी परीक्षेच्या वेळेस, जे पेशंटला तपासायचं त्यावेळेस. मग ती बॅटरी त्यांनी म्हणले फक्त तुम्ही जेवण वगैरे पद्धतशीर करायचं, लातूरला सुरक्षित जायचं. त्याप्रमाणे लातूरला सुरक्षा झालं. त्यांची साहेबांची एवढी आठवण मोठी होती. त्याच्यानंतर साहेबांचा एवढा विश्वास माझ्यावर होता. आता साधा माणूस आहे मी, गेल्या 40 वर्ष त्यांच्यासोबत राहतो, साहेबांच्या परिवारासोबत. साधे मी रिपोर्ट जर केली, एक्सरे जर काढला, एक्सरे डिपार्टमेंटला जॉब मी सांभाळत होतो त्या ठिकाणी. साधा एक्सरे काढला, एक्सरे कसा आहे प्रमोद तुम्ही सांगा, एक्सरे मध्ये काय तुम्ही सांगा. एवढा मोठा मग माझा विश्वास टाकायचा त्यावेळेस. मी रिपोर्ट सांग, एकाचं क्रिएटिनिन खूप वाढली, 1.4 2 काही नॉर्मल असेल. मी सर मला एखादे क्रिएटिनिन 7 आलेले आहे. प्रभू ताबडतोब पेशंट कुठं आहे तो, त्याला बोलून घ्या. एवढे फास्ट करायचे. आमच्या साहेबांसर काय होणं शक्य नाही. आम्ही आदर टांगलेलो आहोत, खाली न वरी. आदर आम्ही आमचा सर्व परिवार, राठोड परिवार सर्व मुश्किल झाले काय करायचं ते आता. एवढं बस. डॉक्टर मेहुलजी राठोड यांना आदरांजली वाहण्यासाठी
खरं म्हणजे इतक्या लोकांनी सगळं बोललेलं आहे. आणि एक भाग जो दयानंद शिक्षण संस्थाचे ते गव्हर्निंग काउन्सिलचे मेंबर होते आणि आम्हाला असं वाटायचं, फार अपेक्षा होत्या की एक स्वप्न बघणारा माणूस, त्यांना त्या स्वप्नाला पूर्तता आणण्याची क्षमता असलेला माणूस आपल्यातून दुर्दैवी त्यांच्या निधनामुळं ते निघून गेले. त्याचं खरं दुःख शिक्षण संस्थेलाही झालेलं आहे आणि कधी न भरून येणारी अशी माघ डॉक्टर ईश्वरजी राठोड सुद्धा दयानंद शिक्षण संस्थेचे गव्हर्निंग काउन्सिलचे नियामक मंडळाचे सदस्य होते. आणि त्यानंतर ज्यावेळेस जागा निर्माण झाली त्यावेळेस एकमताने सगळ्यांनी त्यांची मेहुलची निवड केली. आणि 3 वर्ष झाले आम्ही प्रत्येक मीटिंगमध्ये, बैठकीमध्ये अत्यंत आश्वासक असा चेहरा म्हणून त्याच्याकडे पाहत होतो. ते नियतीसमोर आपण काही यांचं जुनं नातं डॉक्टर ईश्वरजी राठोड सोबत ज्यावेळेस ते लोखंड गल्लीमध्ये तिथं ज्यांनी सुरू केलं होतं त्यावेळेपासूनचा तो नातं आजपर्यंत आहे, ते पुढेही राहणार आहे. ह्या पुढच्या काळामध्ये त्यांना हा दुःख सहन करण्याची ईश्वर शक्ती देव आणि त्यांच्या धर्मपत्नी प्रियंकालाही, लहान मुलाला, त्यांनाही तीच. आज आपण अशा एक अत्यंत दुःखद घटना झाली त्या शोकसभेसाठी आज आपण इथं उपस्थित आहोत. 15 तारखेला साधारण दुपारी कॉल आला की असं झालेलं आहे. आम्हाला वाटलं साधारण काही कुठं हॉस्पिटलमध्ये काय झालं असेल किंवा काहीतरी झालं असेल. नंतर कळलं की मेहुलजीचं असं झालेलं आहे आणि बातमी वाऱ्यासारखी पसरली. खरी आहे खोटी आहे यासाठी कंटिन्युअस फोन होते आणि जे नको होतं ती बातमी खरी ठरली. तसं पाहता डॉक्टर राठोड सरांचं नाव एवढं मोठं आहे, त्याच पावलावर पाऊल ठेवून मेहुलजी काम करत होते. मी तर म्हणतो एक पाऊल पुढं त्यांच्या ते गेलेले होते. तसं तो वयाने लहान ज्युनियर आम्हाला परवाच भेटला होता. माझ्या वाढदिवसाला तो आला होता, पंक्च्युअल आला होता. सर मला विश केला आणि मला पेशंट आहेत, मी जातो. त्याआधी आम्ही अंबामाता मंदिर, माझं हॉस्पिटल राऊत हॉस्पिटल देवी मंदिरपाशी आहे, साधारण 1980 पासून आहेत. तर सर्वजण भेटतात, सर्व गुजराती बांधव तिथं असतात. आम्ही दरवेळेस महाप्रसाद हे करतो. 9 जण आम्ही डॉक्टर्स लोक आहेत. सर गेल्यानंतर मेहुल आला. रात्री जो स्वयंपाक असतो म्हणजे अजय आणि मेहुल यांच्याकडे जबाबदारी दिलेली असते. ते सोपपणे ते सोपपणे आज आपण तिथे थांबलोय एक शब्द काढण्यासाठी. लातूर IIT परिवारासाठी त्यांना अपूर्ण श्रद्धांजली वाहतो व त्यांची आत्मा ईश्वर त्यांनी प्रार्थना करून मला शांती लाभो. ओम शांती, ओम शांती. जे नवं यावं ते लातूरला हवं. रत्नाकर औसेकर स्टुडिओज, व्यापारी धर्मशाळा, लातूर. आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर. प्रचार ऑडिओ मेमोरी. मोबाईल नंबर 9890
398788. व्यवसाय तुमचा, जाहिरात आमची.